हाय हॅलो नमस्ते, कशा आहात? मस्त मजेत ना. आम्ही ना तुलिप गार्डन बघण्यासाठी आज आलो आहोत आणि आम्ही एंट्री केली आहे शौरत पॅलेसपासून. तर आम्ही शौरत पॅलेसच्या समोरच पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि तिथूनच एंट्री करून आत आलो. आणि इथून आत आल्याच्या नंतर एक फुलांची जी वेल आहे ना, त्या वेलेचंच त्यांनी असं एंट्रीला असं राऊंड बनवलं होतं. छोट्या छोट्या फुलांचाच एक गुच्छ बनलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय तो. आणि फेंट येलो कलरमध्ये आहे, जसं आपल्याकडे नाही मोगऱ्याची फुलं असतात छोटी छोटी, तसंच छोट्या छोट्या फुलांचा मिळून असा एक मोठा गुच्छ बनला आणि खूप सुंदर दिसत होता. आणि त्यांनी अशी बरोबर कमान केली होती, भारी दिसत होती. परत इथं आलो, इथून एंट्री करतात तुलिप गार्डन मध्ये. मग इथे पास वगैरे घेतले. 12 वर्षाच्या आतील मुलांना पास वगैरे काही नाही आहे, 12च्या नंतरच्यांनाच आहे. मग तिथून घेऊन आम्ही आत आलो, एंड पर्यंत चलत गेलो. खूप मोठं गार्डन आहे आणि खूप डिव्हिजन आहेत, आपण कुठेही कसंही मधून अधून कसंही जाऊ शकतो. आणि आम्हाला ते वरती सगळ्यात लास्ट टोकाला जायचं होतं आणि तिथून मग व्हिडिओ काढायला छान होतो, कारण तिथं उंच आहे ना, उंचीवरून खाली इकडं पूर्ण व्हिडिओ काढता येतोय आणि व्हिडिओ मध्ये सगळंच येते. हे बघा, सगळ्यात एंडच्या टोकाला आम्ही आहोत आणि इथून पूर्ण गार्डन दिसतंय. आणि इकडे जे खाली मोठी मोठी झाडं दिसत आहेत ना, तिथपर्यंत गार्डन आहे आणि पूर्ण फुलांनी भरलेले. बघा मग केवढं मोठं गार्डन आहे. मुलांना ना इथं पाणी खेळायचं होतं, पण ना पाणी खूप थंड आणि सध्या थोडं वातावरण पण पाऊस ऊन वारा सगळंच आहे. आणि तिन्ही मोसम म्हणजे आता सुद्धा सुरूच आहे, तर दुपारी ऊन पण पडतंय कडक. आणि इथून बघा हे पूर्ण गार्डन दिसतंय. आणि आम्ही उशिरा गेलो होतो, त्यामुळे ना काही काही फुलं गळून पडले होते आणि जे उशिरा फुललेले होते ना ते आहेत, आणि जे फर्स्टला फुलले होते ते गळून गेलेत आणि खूप छान होते. आम्ही इथं कारंजापाशी फोटो वगैरे काढले, मुलांनी बघितलं थोडा वेळ आणि परत आम्ही मग रिटर्न खाली जायला निघालो. मग आम्ही रिटर्न खाली जात होतो. मग रिटर्न खाली जात असताना ना आम्हाला ही छोटी छोटी पॉली हाऊस दिसले. तर मग विचारलं इथं काय आहे, तर त्यांनी सांगितलं की इथे ना रोपं म्हणजे जे फुलांचे रोप आहेत ना ते आहेत आणि ते तयार करतात तिथं. आणि खूप सुंदर सुंदर असे नवीन नवीन फुलांचे रोपं होते तिथं आणि बाहेर म्हणजे असं दिसत पण होते. तुलिप गार्डन मध्ये ना तुलिपची जी फुलं आहेत ना ते खूप छान असतात, कारण ते ना वर्षातून 1-1.5 महिनाच ओपन असते तुलिप गार्डन. आणि ती फुलं ना तुलिपची वर्षातून एकच वेळा फुलतात आणि ती फुलल्याच्या नंतर फक्त 1.5 महिना राहतात. कधी कधी पाऊस जर जास्त झाला ना तर ते फुलं ना लवकरच गळून पडतात. तुलिप गार्डन बद्दल मी तुम्हाला ना थोडीशी माहिती सांगते. लोकेशन, एंट्री फीज, टायमिंग, कधी जायला पाहिजे, कधी ओपन असतं वगैरे. तर ना तुलिप गार्डनचं जे लोकेशन आहे ना, ते गार्डन आहे ना झबरवान रेंजच्या पायथ्याशी आहे आणि साईडला ना डल लेक आहे. आणि डल लेक अगदी म्हणजे अगदी जवळच आहे. मार्च एप्रिल मध्ये ओपन असतं, त्यावेळेला ना ते तुलिप फेस्टिवल म्हणून पण साजरा केला जातो. तसंच एंट्री फीस त्याची ना मोठ्या माणसाला 100 रुपये आणि लहान मुलांना 50 रुपये आहे. आणि 13 वर्षाच्या खालील मुलांना तर फीसच नाहीये. आणि सकाळी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे, ओपन असतं सकाळी 9 ते 7. आणि खूप सुंदर फोटो काढायला परफेक्ट जागा आहे. तसंच आसपास डोंगर, डल लेकचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. सकाळी लवकर जा, क्राऊड कमी असतो. जर तुम्हाला वीकडेला जायला जमत असेल तर उत्तमच, कारण वीकडेला खूप गर्दी कमी असते आणि वीकेंडला खूप जास्त गर्दी असते. त्यामुळं ना वीकडेलाच जा. फुलं तोडू नका, फक्त टच करू शकता. तसंच जाताना लंच घेऊन जा, तिथे मस्त लंच एन्जॉय करू शकता. ब्राईट कपडे घाला म्हणजे फोटो कसे छान येतील. तिथले डोंगर ना खूपच उंच उंच आहेत आणि ना म्हणजे असं ते डोंगर, हिरवी हिरवी झाडी आणि कलरचे फुलं, एकदम मस्त असं एन्जॉय करू शकता. आणि मस्त त्या वातावरणामध्ये बसून मस्त जेवणही करू शकता. आणि बाहेर कुठे जेवणाचीही गरज नाही, आपलं घरून डब्बा घेऊन जायचा आणि एन्जॉय करायचा. आणि इथलची फुलं वगैरे बघून मन प्रसन्न होतं, त्यामुळे खूप मस्त एन्जॉय करू शकता. इथे फक्त तुलिपचीच फुलं नाहीये, तिथं ना हर एक व्हरायटीची फुलं आहेत आणि तितकी सुंदरपणे त्यांनी डेकोरेशन केलेली आहेत. काही फुलं ना एकदम छोटी छोटी आहेत ना, ते कुंड्यांमध्ये लावलेत त्यांनी. आणि जे असे म्हणजे तुलिपचे वगैरे आहेत ना ते त्यांनी लाईन रांगेत लावलेले आहेत, पण हे कुंड्यांमध्ये लावून सुद्धा खूप सुंदर असे स्टेप बाय स्टेप त्यांनी ठेवलेले आहेत आणि खूप छान दिसतात. इथले डोंगर बघा किती उंच आहेत आणि ते उंचीवरचे डोंगर आहेत ना असे पूर्ण चौकोन आहेत. तुम्हाला कसं वाटलं तुलिप गार्डन? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.